दरवर्षी शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो। विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, पाठ्यपुस्तकं आणि इतर साहित्य वाटप केले जाते। मात्र यावर्षी राज्यातील लाखो विद्यार्थी पहिल्याच दिवशी गणवेशापासून वंचित राहिले। दिनांक 8 जून 2023 रोजी सरकारने ठरवलेल्या धोरणानुसार एक राज्य एक गणवेश या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य सरकारकडून शिवलेला ड्रेस पाठवण्याचे आदेश काढण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात शाळांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत सरकारी गणवेश पोहोचलेच नाहीत। राज्यातील सुमारे 48 लाख विद्यार्थी पहिल्याच दिवशी नवीन गणवेशापासून वंचित राहिले। मग शासनाचा आदेश केवळ कागदापर्यंतच मर्यादित आहे की काय, असे प्रश्न प्रशासनावर उपस्थित केले जातात। या योजनेची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामागचे कारण आणि या संपूर्ण विषयाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पहा न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे 2 गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक 8 जून 2023 रोजी शासन निर्णयामध्ये घेण्यात आला। राज्यात 25,000 सरकारी शाळांमध्ये 64,28,000 विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत। यामधील 44,60,004 विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मोफत शालेय गणवेश देण्यात येणार होते। गणवेशासाठी प्रति गणवेश 300 रुपये आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार होती। यामध्ये 190 रुपये कापड खरेदी करिता तसेच 110 रुपये शिलाई, अनुषंगिक खरेदी आणि वाहतुकीकरिता निश्चित करण्यात आले। चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळा 15 जून पासून सुरू झाल्या असल्या तरी समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजना अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील प्रवेश घेतलेल्या व शिकत असणाऱ्या एकाही विद्यार्थ्याला यावर्षी प्रथमतःच मोफत गणवेश मिळालेले नाहीत। इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। त्यानुसार परमचंद मिलापचंद जैन यांना पुरवठा करणारे आदेश 4 जून 2024 रोजी देण्यात आले। तरी देखील अद्यापर्यंत विद्यार्थ्यांचे मोफत गणवेश मिळालेले नाहीत आणि आतापर्यंत याबाबत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच मिळणारे गणवेश विद्यार्थ्यांना अजून देखील मिळालेले नाहीत। शासनाने या वर्षापासून संपूर्ण राज्यात गणवेश वितरणाचा ठेका एकाच पुरवठादारास दिल्याने पुरवठादाराकडून वेळेस पुरवठा न झाल्याने आणखी किती दिवस विद्यार्थ्यांना मोफत गणवेशापासून वंचित राहावे लागणार आहे याबाबत स्पष्टीकरण अजूनही मिळाले नाही। याचा उपाय म्हणूनच आता स्थानिक पातळीवर बचत गटांकडून ड्रेस शिवून घ्या असे सांगण्यात आले। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका किंवा केंद्रांतर्गत असणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशाच्या कापडाचे तुकडे पुरवण्यात येणार। सदर गणवेशाच्या कापडाचे तुकडे प्राप्त झाल्यानंतर स्थानिक केंद्रस्थळांवरील महिला बचत गटाद्वारे शिलाई करण्यात येणार असून शिलाईनंतर तयार झालेल्या गणवेशांचा पुरवठा संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे देण्यात येणार। पुरवठा केले जाणाऱ्या कापडांमध्ये प्रत्येक बॉक्समध्ये 100 गणवेशाच्या कापडांचे तुकडे पुरवण्यात येणार। सदर कापडाच्या गणवेशाचा स्वीकार करण्यासाठी संबंधित तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार सांगितले। पुरवठा झालेल्या गणवेशाचे कापड सुस्थितीत ठेवण्याची संबंधित जागा सुरक्षित असावी। कापडाचे तुकडे शिलाई करिता महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत महिला बचत गटाने शिलाई करून द्यावी। त्यानुसार संबंधित बचत गट शिलाई कामगारांना नेमून दिलेल्या शाळेत जाऊन इयत्ता निहाय एक नियमित गणवेश संच, असे एक स्काउट विषयास अनुरूप गणवेश संच असे 2 गणवेश असतील। विद्यार्थ्यांचे माप घेऊन त्यानुसार शिलाईचे काम करावे लागणार आहे। मात्र ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक आहे। तसेच शिलाई खर्च अतिशय कमी असल्याने बचत गटांना परवडणार देखील नाही। महिनाभर तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणं अवघड असल्याची परिस्थिती आहे। आता या परिस्थितीला जबाबदार कोण, कंत्राटदार की सरकार? एक राज्य एक गणवेश ही योजना राबवण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोहोचवण्यात अडचणी का आल्या? सरकार या समस्यावर कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास इथेच थांबूयात। तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट।